धामोडच्या सह्याद्री हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी नाट्यकलेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा ठाम संदेश दिलाय। मुख्यमंत्री गतिमान प्रशासन शिबिरांतर्गत झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या नाटकांनी उपस्थितांमध्ये जाणीव निर्माण केली आहे आणि व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला आरशासारखं प्रतिबिंब दाखवलंय। व्यसनमुक्तीसाठी कला हे एक प्रभावी माध्यम ठरते आणि त्याचं जिवंत उदाहरण नुकतंच राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या सह्याद्री हायस्कूलमध्ये पाहायला मिळालं। मुख्यमंत्री गतिमान प्रशासन शिबिरांतर्गत या शाळेत अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.के. पाटील होते, तर केंद्र प्रमुख बी.एम. गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रारंभी प्रशासन अधिकारी आर.एस. इंगळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला। यावेळी शाळेतील समर्थ पाटील, गंधर्व सुतार, समर्थ खोत, धीरज आणि अथर्व रायकर या विद्यार्थ्यांनी एक प्रभावी नाटक सादर करत व्यसनांचे परिणाम, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, कुटुंबावर होणारा ताण आणि समाजावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांची जाणीव प्रेक्षकांना करून दिली आहे। या नाट्यप्रयोगातून व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा देण्यात आली आहे। कॉलेज विभाग प्रमुख पी.डी. मिसाळ यांनी इंटरनेट आणि मोबाईल यांच्याही व्यसनावर प्रकाश टाकत त्याचे शैक्षणिक आणि मानसिक परिणाम स्पष्ट केलेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.के. पाटील आणि पाहुणे बी.एम. गावडे यांनीही विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचं आवाहन करत व्यसनमुक्त समाज घडवण्याचं महत्त्व विशद केलं। या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।